चला नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपण 32वा धडा एकचल समीकरणे यामधील 32.2 पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मागील स्वाध्याय पाहून घ्या. ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा या ठिकाणी प्रश्न पहिला. अमेकडील 360 रुपयाच्या रकमेत 50 रुपयाच्या नोटाच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा. हा आता 50 रुपयाच्या दुप्पट म्हणजेच 50 रुपयाच्या नोटा जर आपण एक्स मानल्या तर 10 रुपयाच्या नोटा कशा आहेत, दुप्पट आहेत. म्हणजे किती असतील, 2x असतील. ओके, 10 रुपयाच्या नोटा व 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत. आता 5 रुपयाच्या नोटा कितीने जास्त आहेत, 12ने. कोणापेक्षा, 50 पेक्षा. म्हणजे होईल x अधिक 12. ओके, हे झाले नोटा. आता x नोट आहेत, कितीच्या आहेत, 50च्या. म्हणजे ह्याचे जर आपल्याला या दोघांचा जर गुणाकार केला तर तेवढे 50 रुपयाचे 50x हे 50 रुपयाचे पैसे तयार होतील. परत 10 रुपयाचे किती होतील, मग हे 2x गुणिले 10 म्हणजे 10 दोन्ही 20x आणि हे किती होणार आहे, 5 गुणिले x म्हणजेच या ठिकाणी होईल 5x अधिकचं चिन्ह आणि 12 पंचे 60. तर हे होतील पैसे टोटल. आणि टोटल पैसे आपल्याला किती दिले, 360 रुपये. म्हणजे हे तिन्ही मिळून तिघांची बेरीज किती येणार आहे, 360 येईल. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर आता काय करणार आपण, 50x अधिक 20x अधिक 5x अधिक 60 बरोबर 360 दाखवणार आहोत. म्हणजे 50x अधिक 20x अधिक 5x अधिक 60 बरोबर 360 रुपये. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर पहा, हे 50, 60, 70 आणि 75. म्हणजे इथं होईल 75x बरोबर हे 60 अधिक आहेत, या बाजूला वजा होतील 360 वजा 60. ओके, म्हणजे x बरोबर हे 75 गुणाकारातले भागाकारात जातील 300 भागिले 75. इथपर्यंत समजलं. पहा, 25 त्रिक 75, 25 एक 25, उरतील 5, 25 दोन्ही 50, 3 एक 3, 3 चौक 12. x बरोबर किती आलं या ठिकाणी आपलं, 4. x बरोबर 4 म्हणजे याचाच अर्थ 50 रुपयाचे किती नोटा असणार आहेत, 4. 50 रुपयाचे x म्हणजे किती, 4 नोटा असणार आहेत. तर विचारलं काय, तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत. ओके, आता 50 रुपयाच्या समजले आपल्याला. 50 रुपयाच्या किती झाल्या, x बरोबर 4 म्हणजेच 50 रुपयाच्या किती झाल्या, 50 रुपयाच्या नोटा झाल्या 4. त्यानंतर 10 रुपयाच्या किती होतील, तर इथं x गुणिले 2 म्हणजे 4 दोन्ही 8 होतील. आणि 5 रुपयाच्या किती होतील, तर x अधिक 12. x म्हणजे किती आहे, तर x म्हणजे आहे तर 4 अधिक 12 म्हणजे 16 नोटा कशाच्या होतील, 5 रुपयाच्या. तर पहा, हे 16 4 20 आणि हे 8 28 म्हणजे एकूण नोटा किती असतील, तर 28 नोटा असतील. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 2. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. पहा, आज बरं का, म्हणजे समजा जर श्रेया आणि तिची जी आई, ओके, यांचं आजचं वय, आजचं जर श्रेया जर काय म्हणते, हे आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. म्हणजे श्रेयाचं वय जर आपण x घेतलं तर तिच्या आईचं आज वय काय होईल, 4 पट म्हणजे 4x होईल. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर पुढे दिलंय, 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट म्हणजे 2.5 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय आपल्याला किती आहे असं काढायला सांगितलं. तर पहा, हे आज आहे, हे 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर आता हे x आहे, म्हणजे श्रेयाचं 6 वर्षानंतर काय होईल, x अधिक 6 होईल. आईचं काय होईल, मग 4x अधिक 6 होईल. ओके, पण इथं काय दिलेलं आहे, श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल 6 वर्षानंतर. कोणाचे वय, आईचे. हे महत्वाचे. मग आईचं वय हे 6 वर्षानंतरचे जे आहे
4x अधिक 6 बरोबर 2.5 पट कोणाच्या होणार आहे? श्रेयाच्या. मग श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय किती हे आहे, म्हणजे याच्या 2.5 पट करा. म्हणजेच आपण हे 2.1/2 ला 2.5 लिहू शकतो किंवा 5 बेचौक 2 4 आणि 5 5/2 पण लिहू शकतो. ओके, तर आपण काय करूया, 5/2 आणि इथं घेऊया श्रेयाच्या वयाच्या, म्हणजे श्रेयाचं वय ठेवूया. ओके, तर आता आपल्याला x म्हणजे श्रेयाचं वय निघाल. तर लक्षात घ्या, आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर काय करून घेऊया, हे जे 2 आहेत कशात आहेत? भागाकारात, या बाजूला जातील गुणाकारामध्ये. म्हणजेच काय होईल, 4x अधिक 6 यांना गुणिले किती? 2 होईल बरोबर 5. आता इथं काय राहील, मग हे इकडे गेल्याच्या नंतर हे 5 आणि ह्याच्यामध्ये काय असतो? गुणाकार. 5 गुणिले x म्हणजेच 5x होईल अधिक 6 पंचे 30 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. परत आता काय होईल, 4 गुणिले 2 8x होईल इथं, अधिक 6 गुणिले 2 12 होईल बरोबर 5x अधिक 30 होईल. 5x या बाजूला झाल्या वजा होतील, म्हणजेच 8x वजा 5x बरोबर 30 हे वजा 12. त्यानंतर 8 मधून 5 गेले, 3x राहिले बरोबर 30 मधून 12 गेले, त्या ठिकाणी 18 राहतील. आणि x बरोबर 18/3 म्हणजेच काय होईल, 3 × 18. म्हणजेच x बरोबर किती आलं आपलं? 6. काय आलं? 6 वर्ष. आणि विचारलंय काय, तर श्रेयाचे आजचे वय किती, आणि श्रेयाचं आजचं वय आपण x गृहीत धरलं होतं आणि ते किती आलेलं आहे? 6. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, फक्त हे 2.1/2 हे 2.1/2 ला आपण 2 4 आणि 5 5/2 असं लिहितो अपूर्णांकामध्ये, ते आपण या ठिकाणी ठेवलं, म्हणजे हे घेण्याच्या ऐवजी हे ठेवलं, इतकंच लक्षात ठेवा. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3, याला सोडवल्यावर x ची किंमत काय येईल? तर लक्षात घ्या, क्रॉस गुणाकार होत असतो, म्हणजे 3 याला गुणायचं, म्हणजे 3 कंसात 5x वजा 16 होईल कंस बंद बरोबरचं चिन्ह, या 2 ने याला गुणायचं, म्हणजे 2 कंसात 7x वजा 18 असं होईल. 5 त्रिक 15x होईल, वजाला वजा होईल, 16 त्रिक 48 बरोबर 2 7 14x वजा 18 2 36. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या, हे 14 या बाजूला येतील, म्हणजे 15x वजा 14x बरोबर वजा 36 या ठिकाणी शिल्लक आहेत. हे वजाचे इकडं अधिक होतील, अधिक 48. 15 मधून 14 गेले, x राहील फक्त इथं, आणि या ठिकाणी एक वजा आहे आणि एक अधिक आहे, म्हणजे वजा बाकी होईल. 48 मधून 36 गेले, 12 राहतील, मोठ्या संख्येला प्लस म्हणून हे प्लसच 12. ओके, x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 12. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 4 नंबरच्या प्रश्नामध्ये पुढील समीकरणात एकचल समीकरण कोणते, असा प्रश्न विचारलाय. पहा, लक्षात घ्या, या लक्षात ठेवायचं, ज्या गणितात फक्त एकच अक्षर, यालाच आपण चल म्हणतो, एकच अक्षर असते त्याला आपण एकचल समीकरण असे म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. तर लक्षात घ्या, आता जर दोन्ही बाजूचा विचार केला तर पहा, या x ने जर या कंसाला गुणलं तर x गुणिले x x स्क्वेअर होतो. इथे पहा, या दोघांचा क्रॉस गुणाकार होईल, म्हणजे इथं पण x स्क्वेअर येतो आणि इथं ऑलरेडी x स्क्वेअर आहे. म्हणजेच फक्त एकच चल असणारं पद ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, हे गणित सोडून पाहायचं. तर लक्षात घ्यायचं, एकचल समीकरण म्हणजे ज्या गणितात एकच चल असते त्याला एकचल समीकरण असं म्हणतो आपण. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5, 2 क्रमागत ऋण संख्यांची बेरीज येते वजा 45, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असं विचारलंय. तर पहा, एकही संख्या माहित नाही, म्हणजे एक संख्या जर आपण x घेतली तर दुसरी संख्या म्हणजे ऋण घ्यायच्यात, म्हणजे ऋण वजा, म्हणजे वजा x घेतली एक संख्या, तर दुसरी काय होईल,
वजा एक्स अधिक 1 म्हणजे क्रमवार घ्यायच्यात आपल्याला, क्रमागत ऋण संख्या घ्यायच्यात आणि या दोघांची बेरीज येणार आहे वजा 45. तर बेरीज दाखवूया. वजा एक्स अधिक वजा एक्स अधिक काय होईल, अधिक वजा एक्स अधिक 1 वजा एक्स अधिक 1. ओके, तर लक्षात घ्या हे होईल वजा 2x आणि हे अधिक बाजूला जातील पलीकडल्या साईडला, तर ते होतील वजा 1. ओके, आता हे वजा 45 आहेत, हे वजा 1 आहे म्हणजे हे होईल वजा 46 आणि हे राहिलं वजा 2x. ओके, आता हे 2 वजा या बाजूला जातील म्हणजे x बरोबर वजा 46 मेरा भागिले वजा वजा अधिक हे होईल तर 2 बे 1 बे 2 4 बे 3 6. तर काय उत्तर आलं आपल्याला 23. 23 ही जी संख्या आहे ती एक संख्या मिळणार आहे, x म्हणजे ही असणार आहे वजा 23. ओके, आणि त्यापेक्षा एक मोठीने म्हणजेच वजा 22 असणार. वजा, आता तुम्हाला ही संख्या रेषा माहिती आहे 0 1 2 3 इकडे वजा 1 वजा 2 वजा 3. तर पहा वजा जी संख्या लहान असते ती मोठी असते आणि ते विचारले मोठी संख्या कोणती म्हणजेच वजा 22 हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 6व्या प्रश्नामध्ये माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. पहा लहान आहे, आपण लिहूया इथं मी, इथं येईन बहीण, इथे आजी. ओके, आजी. आता इथे काय दिले, मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी कसं आहे लहान आहे, मग बहिणीचं वय x घ्या आणि मी म्हणजेच x वजा 4 होईल लहान आहे म्हणून. आता काय सांगितलं इथं माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे. बहिणीचं वय किती आहे x, मग आजीचं काय होईल 3x होईल. ओके, ही झाली वय. पुढे काय दिलंय 4 वर्षांनी लहान आहे व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. भावापेक्षा कसा आहे 2 वर्षांनी मोठा आहे. कोण, हा भावापेक्षा काय आहे 2 वर्षांनी मोठा आहे. आणि इथं काय दिले भावाचे वय 15 वर्ष असल्यास आजीचे वय किती. आता लक्षात घ्या भावाचे वय जर 15 वर्ष असेल तर हा मी 2 वर्षांनी मोठा आहे, याचा अर्थ याचं वय किती असणार आहे 15 आणि 2 17. मग हे 17 इथे x ची किंमत आपल्याला काढता येईल. मग काय म्हणता येईल आपल्याला x वजा 4 म्हणजेच हे माझं वय आहे मी बरोबर किती येणार 17. हे वजाचे इकडे अधिक होतील x बरोबर 17 अधिक 4 म्हणजेच x ची किंमत आलेली 21. किती आलेली 21 आणि 21 म्हणजेच कोण असणार आहे, हा मी असणार आहे. ओके, 21 म्हणजेच कोण असणार आहे मी. त्यानंतर विचारलंय कोणाचं आजीचे वय किती, ते x ची किंमत किती आली 21 म्हणजे आजीच काय 3 गुणिले 21 3 1 3 3 2 6 63 वर्ष हे आजीचं वय असणार आहे. कशाचं 63 वर्ष वय आजीचं असणार आहे. ओके, आणि बहीण किती असणार आहे 21 वर्ष आणि हा किती असणार आहे तर 17 वर्ष. समजलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 7. एका संख्येची 7 पट 21 आहे हे विधान पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिता येते. आता ती संख्या ही माहित नाही आपल्याला, म्हणजे ती जर संख्या आपण x घेतली, ती संख्या जर x घेतली तर त्या संख्येची 7 पट म्हणजेच काय होईल 7x. 21 आहे म्हणजे बरोबर 21. तर हे समीकरण तयार होईल ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. 20 वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयाची बेरीज x वर्ष होईल. किती 20 वर्षानंतर 20 वर्षानंतर किती होणार आहे x होणार आहे.
ओके. तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल असा प्रश्न. 20 वर्षानंतर जर x असेल तर आज त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल बरं. 20 वर्षानंतर जर x असेल तर 20 वर्षानंतर म्हणजे पुढचे 20 वर्ष आणि हे 20 वर्ष म्हणजेच काय होईल x वजा 40 वर्ष. म्हणजे हे 20 वर्षानंतरची आहे ना, मग हे 20 वर्षानंतरचे पुढील 20 आणि हे मागील 20 म्हणजे 20 आणि 20 हे वजा 40x होईल. आता पुढे विचारले 5 वर्षानंतर, परत 5 वर्षानंतर किती होणार आहे. दोघं आहेत 5 आणि 5 किती वाढेल 10. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल x वजा 40 आणि परत वजा 10 म्हणजे याला जर सोडवलं तर x वजा 50 हे उत्तर येईल. ओके. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. आता हे 3 भागाकार आहेत, या बाजूला गेल्यावर गुणाकारात जातील. म्हणजे इथं काय राहील सुरुवातीला 3x अधिक 12 बरोबर हे 3 या साईडला आलेले 4x वजा 5 असं होईल. त्यानंतर याला जर सोडवलं तर हे होईल 3x अधिक 12 बरोबर 3 चौक 12x होईल वजा 3 15 होईल. ओके. ही संख्या या बाजूला गेली तर वजा होईल आणि हे जे 3 आहेत तर 3x राहतील ते कसे येतं या ठिकाणी 12 3 चौक 12. तर या ठिकाणी काय करूया हे 3x आहेत या बाजूला घेऊ वजा होतील म्हणजे 12 हे वजा 15 या बाजूला आले तर अधिक होतील. इकडे राहील 12x वजा 3x असं करूया. त्यानंतर 12 आणि हे 15 हे होईल 27 आणि हे होईल 9x आणि तर राहील x बरोबर 27 भागिले 9. 9 1 9 9 3 27. तर x ची किंमत आलेली आपली 3. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके. पहा पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 पाहूया. प्रज्ञाकडे जेवढ्या 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. पहा 2 रुपयाची नाणी देखील माहित नाहीत. मग आपण 2 रुपयाची नाणी जर तिच्याकडं x आहेत असं मानलं तर 5 रुपयाची नाणी पण किती असणार आहेत तर ते पण x असणार आहे. म्हणजे संख्या सारखी आहे. ओके. आता 2 रुपयाचे नाण्याची संख्या जर x असेल तर त्याचे पैसे किती होतील 2 गुणिले x 2x होतील आणि याचे होतील 5x. ओके. आणि एकूण रक्कम किती आहे 196 म्हणून आपण इथं असं लिहू शकतो 2x अधिक 5x बरोबर 196. 5 आणि 2 7x बरोबर 196. x बरोबर 196 भागिले 7 होईल. 7 1 7 7 दोन्ही 14 होईल. त्याच्यातील 5 उरतील आणि 7 8 56 म्हणजे या ठिकाणी 28 x ची व्हॅल्यू आली. म्हणजेच 2 रुपयाची नाणी पण या ठिकाणी आपल्याकडे 28 असतील आणि 5 रुपयाची नाणी पण 28 असतील. तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 पहा सर्वांची ही बेरीज आहे. याचा छेद 6 आहे म्हणजे या सर्वांचा 6 छेद केला तर याला 2 ने गुणावं लागेल, याला 3 ने, अंशाला पण या 2 ने आणि याला 3 ने. ओके. गुणलं तर छेद समान येईल. तर लक्षात घ्या छेद समान झाला आता यांचा तर मी एकदाच लिहितो. ओके. हे लिहून घेऊया 3x अधिक 2 अधिकचं चिन्ह देतो मी इथं आणि हे 2 गुणिले 2x म्हणजे बेदोन्ही 4x होईल अधिकचं चिन्ह जशाल तसं. आता या 3 ने 3 गुणिले x म्हणजे 3x होईल अधिकला अधिक 3 1 3 आणि छेद समान झाला म्हणून एकदाच लिहिला. इथपर्यंत लक्षात आलंय. ओके. चला पुढं. तर पहा हे 3x हे 4x आणि हे 3x हे होईल पहा 10x अधिक 5 आणि छेदात राहतील 6 आणि या सर्वांची किंमत दिलेली आपल्याला बरोबर 5. ओके.
आता हे कशात आहेत? भागाकारात. या साईडला गेले तर गुणाकारात जातील, म्हणजे 10x अधिक 5 बरोबर 6 गुणिले 5, आणि या ठिकाणी राहील 10x बरोबर 30 वजा 5, आणि 10x बरोबर 25 राहील, आणि x बरोबर 25 भागिले 10 होईल. ओके. आता उत्तर जर लक्षात घेतलं तर दशांशामध्ये आहे, म्हणजे त्याचं उत्तर येईल 2.5. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. लक्षात आलं नसेल तर असं करा, 10 1 10, 10 2 20, दशांश चिन्ह घ्या, 10 5 50. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 12. ते पहा, 17 गुणिले 19 गुणिले 4 याला भागिले जर यम केलं तर बरोबर उत्तर येणारे 161.5. ओके. यम भागाकारातले गुणाकारात जातील आणि परत हे गुणाकारातले भागाकारात जातील, म्हणजेच काय होईल? 17 गुणिले 19 गुणिले 4 याला भागिले 161.5 बरोबर यम असं होईल. आणि जर याची काटाकाटी करून घेतली तर काय होणार आहे? पहा इथं 17 1 17, 17 9 17 9 53, 153. याच्यातून जर 153 गेले तर 8 उरतील. त्यानंतर 17 5 85, म्हणजे जर 9.5 शिल्लक राहिले आणि हे 17 कॅन्सल झाले. परत आता काय राहिलं? 19 बरोबर आहे. मग आपण म्हणूया 19 1 19, 19 5 95, दशांश चिन्ह उजवीकडून 1 नंतर. इथपर्यंत समजलं. आता काय राहिले शिल्लक? फक्त 4/0.5 बरोबर यम. आता छेद जर समान उजवीकडून छेदामध्ये 1 नंतर दशांश आहे, इथं जर पॉईंट देऊन 1 0 घेतला तर दशांश समान स्थळावर झाला. दशांश निघून जातो, 40/5 म्हणजेच 5 1 5 5 8 40. यमची किंमत किती आली आपली? 8 आलेली आहे. तर याचं उत्तर आलेलं 8. पहा या ठिकाणी ऑप्शन चुकून दुसऱ्या प्रश्नाचे आलेले आहेत. तर तुमचं उत्तर असणार आहे, ज्या ऑप्शन मध्ये 8 उत्तर असेल तो पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 13. इथं 0.3 ए आहे आणि इथं 0.06 ए आहे. या दोघांची वजाबाकी होईल आधी. 0.3 वजा 0.06. इथं काही ना म्हणजे 0 घेऊया. 10तून 6 गेले 4 राहतील, 2 राहतील, इथे 0. म्हणजेच एवढ्याचं उत्तर आलेलं आहे 0.24 ए बरोबर 0.12. तर हे ए आणि याच्यामध्ये गुणाकार असतो, ह्या जातील भागाकारामध्ये. ए बरोबर 0.12 आणि 0.24. दशांश स्थळ समान नाहीत म्हणून दशांश निघून जाईल. ओके. 12 1 12, 12 2 24, म्हणजे 1/2. ऑप्शन मध्ये 1/2 नाहीये, म्हणजे 1/2 म्हणजेच अर्धा असतो, आणि अर्धा म्हणजे 0.5. याला आपण अर्धा म्हणतो. किंवा मग असं करा, 2च्या पाड्यात 1 नाही, म्हणजे 0. इथं आलाय 0, 2 1 2 5 10. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 14वा प्रश्न या स्वाध्यायामधील शेवटचा असेल. पहा अगोदरही तुम्हाला सांगितलंय, नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. जर कोणी नवोदयची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. त्यामध्ये आपल्याला फ्री टेस्ट उपलब्ध आहेत, फ्री. त्यानंतर याच ठिकाणी 2018 ते 2026 ला नवोदयचे झालेले टेस्ट पेपर देखील उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड बॅच आहे. आणि जर तुम्हाला पुढील वर्षी NMMS याची तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व सिलेबस या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. पण टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला नवोदय मिशन हे ॲप डाउनलोड करायचे फक्त. ओके. चला वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया. करणकडे जेवढ्या 20 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या नोटा आहेत. ओके. तर समजा 20 रुपयाच्या X नोटा घेतल्या तर 50 रुपयाच्या पण नोटा किती होतील? X होतील. मग 20 रुपयाचे पैसे किती होतील? 20X, आणि 50चं काय होईल? 50X. ओके. इथपर्यंत समजलं. त्यांच्याकडे एकूण 4,900 रुपये आहेत, तर त्यांच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या विचारली आहे. तर पहा 20X अधिक 50X बरोबर 4,900 होईल. 70X होईल हे बरोबर 4,900. X बरोबर 4,900 भागिले 70, 0 कट, 7 1 7 7 7 49, 0ला 0.
तर लक्षात घ्या, एक्स म्हणजे 70 नोटा, म्हणजे 20 रुपयाच्या 70 नोटा आणि 50च्या 70 नोटा, दोन्ही मिळून 70 आणि 70 किती होतात? 180. सॉरी, 7 2 14, 140. तर यांच्याकडे एकूण नोटा असणार आहेत 140. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला भेटेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी एक लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.